Hello students, we will take chapter number 2 sequences and series. फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टर करतोय सिक्वेन्सेस अँड सिरीज. त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स. Definition of sequence. Sequence is a collection of numbers arranged in some order according to some definite rule. Sequence is a collection of numbers. Sequence काय numbers चं collection आहे arranged in some order according to some definite rule. Okay, sequence म्हणजे काय collection of numbers. आता individual numbers forming a sequence are called terms of the sequence. Terms of the sequence. सिक्वेन्स म्हणजे सपोज 1 2 3 4 ही एक सिक्वेन्स आहे. 1 2 3 4 5 हे नंबर्स हे कलेक्शन ऑफ नंबर्स आहे अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल. आता इथे रूल अप्लाय केलेला आहे. रूल काय दिसतोय का तुम्हाला 1 2 3 4 5 म्हणजे 1 1 ने ते काय होतात वाढत जातात. ओके, आता इंडिव्हिज्युअल नंबर्स फॉर्मिंग अ सिक्वेन्स आर कॉल्ड टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. टर्म्स म्हणजे ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ काय टर्म्स आहे. इंडिव्हिज्युअल नंबर्स म्हणजे हा जो 1 आहे इंडिव्हिज्युअल नंबर फॉर्मिंग अ सिक्वेन्स आर कॉल्ड टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. 1 2 3 4 5 हे काय तुमच्या टर्म्स ऑफ दिस सिक्वेन्स. आता ही जी सिक्वेन्स असेल ऑर्डर महत्वाची आहे. ऑर्डर ऑफ द सिक्वेन्स. ऑर्डर of the sequence is important. Order of the sequence is important. Order of the sequence is important in the sequence. ऑर्डर जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ही जी सिक्वेन्स आहे 1 2 3 4 अशी लिहिली तर तिला काही अर्थ नाही. म्हणजे जो फर्स्ट टर्म आहे ती आपण सेकंडला लिहिली, सेकंड टर्म फर्स्टला लिहिली तर ते काय ती सिक्वेन्स होणार नाही. म्हणून जी ऑर्डर आहे ऑर्डर ऑफ द सिक्वेन्स किंवा ऑर्डर ऑफ द टर्म्स. आता ह्या टर्म्स आहेत 1 2 3 4 5 ह्या काय तुमच्या टर्म्स आहेत. त्यांची जी ऑर्डर आहे ती महत्वाची. ऑर्डर ऑफ द टर्म्स इज इम्पॉर्टंट इन द सिक्वेन्स. T1 जे आहे T1 टर्म, T1 म्हणजेच काय फर्स्ट टर्म. T1 ला काय म्हणायचंय फर्स्ट टर्म, T2 ला म्हणायचंय सेकंड टर्म. ओके, T3 ला म्हणायचंय थर्ड टर्म. डॉट डॉट Tn जे असेल Tn याला म्हणायचंय एन टर्म ऑफ द सिक्वेन्स. ओके, पुढे पण असणार आहेत असतील इन्फानाइट पर्यंत सिक्वेन्स असू शकतात ते आपण पाहणार आहोत पुढे. आता डेफिनेशन ऑफ फायनाइट सिक्वेन्स. फायनाइट म्हणजे काय फायनाइट सिक्वेन्सेस. डेफिनेशन लिहूया. फायनाइट सिक्वेन्स. फायनाइट म्हणजेच काय मर्यादित. अ सिक्वेन्स containing finite
number of terms is called finite sequence. Finite sequence, a sequence containing finite number of terms. म्हणजे काही मर्यादित टर्म्स असतील, म्हणजे 10 टर्म्स असतील, 5 टर्म्स असतील, त्यांना काय म्हणायचं? फायनाइट सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्स दॅट कंटेनिंग 10 टर्म्स, सिक्वेन्स दॅट कंटेनिंग 20 terms, that sequences are finite sequences. Now infinite sequence, a sequence which is not finite, a sequence which is not finite are called infinite sequence. जी सिक्वेन्स फायनाइट नाहीये म्हणजे तिला काय म्हणायचंय? इन्फानाइट सिक्वेन्स. आता फायनाइट सिक्वेन्स म्हणजे कशी असेल? फायनाइट सिक्वेन्स फायनाइट म्हणजे त्यामध्ये टर्म्स काय असतील? फायनाइट. T1, T2, T3 आणि Tn ही काय तुमची फायनाइट सिक्वेन्स. आता इन्फानाइट सिक्वेन्स कशी असेल? इन्फानाइट सिक्वेन्स T1, T2, T3, Tn पुढे पण ती काय होणार आहे? वाढतच जाणार आहे. फायनाइट सिक्वेन्स म्हणजे ती कुठेतरी एंड होते तिचा, आणि इन्फानाइट सिक्वेन्स मध्ये एंड होत नाही, म्हणजे त्या इन्फिनिटीकडे जातात. इन्फानाइट नंबर ऑफ टर्म्स असतील ती इन्फानाइट सिक्वेन्स, फायनाइट नंबर ऑफ टर्म्स असतील तर फायनाइट सिक्वेन्स. नेक्स्ट डेफिनेशन आहे प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे काय? अ सिक्वेन्स that follow specific pattern. Sequence that follow specific pattern is called are called progression. Sequence that follow specific pattern is called progression. म्हणजे काहीतरी पॅटर्न असला पाहिजे त्या सिक्वेन्स मध्ये. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहतोय 2.2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्याला शॉर्ट फॉर्म आहे AP म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन पाहूया. A sequence T1, T2, T3 up to Tn in which T1 is equal to A and Tn plus 1 minus Tn is constant for all. For ह्याला नोटेशन आहे for all n is called arithmetic progression. Okay. Sequence T1, T2, Tn up to infinity in which T1 म्हणजे ही फर्स्ट टर्म, ती काय आहे तुमची A, काहीतरी नंबर असणार आहे, and Tn plus 1 minus Tn is constant for all n. प्रत्येक n साठी हा जो Tn plus 1 minus Tn आहे ती कॉन्स्टंट आली पाहिजे. हे सगळं 10th मध्ये झालेलं आहे. ओके. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3 सगळं काय आले पाहिजे, जो डिफरन्स आहे तो काय आला पाहिजे तुमचा कॉन्स्टंट आला पाहिजे. ओके. म्हणजे फर्स्ट टर्म जर A असेल तर सेकंड टर्म काय येणार आहे? डिफरन्स किती आहे तुमचा? D. थर्ड टर्म काय येईल? 2A plus 2D. थर्ड टर्म काय येईल? A plus 3D. फर्स्ट टर्म इज A, T1 is A.
सेकंड काय ए प्लस डी, ए प्लस 2d, थर्ड आणि फोर्थ येईल ए प्लस 2d. ही आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. इट्स कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. If A is the first term, आता आपण Tn म्हणजे nth टर्म आणि Sn म्हणजे सम ऑफ n टर्म्स जसा फॉर्म्युला आहे तो आपण काय असतो अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी ते लिहूयात. इफ A इज द फर्स्ट टर्म अँड D इज द कॉमन डिफरन्स. हा जर Tn प्लस 1 मायनस Tn आहे म्हणजे काय तुमचा कॉमन डिफरन्स आहे. is the common difference A first term आणि D काय common difference then nth term of AP arithmetic progression is nth term काय होणार आहे Tn is equal to A plus n minus 1 D. फर्स्ट टर्म ए आहे, सेकंड टर्म ए प्लस डी. सेकंड असेल तर इथं मल्टिप्लिकेशन 1 आहे. फर्स्ट टर्म असेल तर डी काय डीला डीच्या पुढे मल्टिपल 0 ए प्लस. सेकंड टर्मला डीच्या पुढे मल्टिपल 1. थर्ड टर्मला डीच्या पुढे मल्टिपल 2 म्हणजे एकने काय होतंय कमी होतंय डीचा मल्टिपल. फोर्थ टर्म असेल तर डीच्या पुढे जो मल्टिपल आहे नंबर तो काय 3. तसंच सेम nth टर्मला काय येणार आहे ए प्लस एन मायनस 1 डी म्हणजे एन असेल तर इकडे काय येतं एन मायनस 1. सेकंडला पहा इथे 1 आलाय, थर्डला पहा 2 आलाय आणि फोर्थ टर्मला काय आलेला आहे 3 आलेला आहे. सो Tn इज ए प्लस एन मायनस 1 डी. Tn इज ए प्लस एन मायनस 1 डी. नाउ सम. A is the first term. A is first term, D is common difference, then Sn म्हणजे sum of Sn is equal to sum of n terms. Sn काय sum of n terms is काय असतं फॉर्म्युला n by 2 2a plus n minus 1 d. आता ह्याच फॉर्म्युलाला असं लिहिता येईल 2a आहे a प्लस हा n minus 1 d आहे असं लिहिलं तर ही टर्म काय पहा Tn आहे. Tn म्हणजेच तिला आपण लास्ट टर्म म्हटलं शेवटची टर्म L. तर L is Tn is equal to last term. Next given if T1, T2, T3 up to Tn are in arithmetic progression, then T1 plus K, T2 plus K, T3 plus K, Tn plus K are also in AP. म्हणजे प्रत्येक टर्म्स मध्ये जर एक कॉन्स्टंट K ऍड केला तर ते आपण काय होतात AP मध्येच येतात. नंतर K इंटू T1 सेकंड, K इंटू T2, K इंटू T3, K इंटू Tn are also in AP. येते का लक्षात? तर पूर्ण जे सिक्वेन्स आहे त्यामध्ये एक टर्म जर ऍड केली, एक नंबर K कोणताही ऍड केला तरी त्या टर्म्स काय येतात AP मध्ये येतात. किंवा त्याच नंबरने सगळ्या टर्म्सला जर मल्टिप्लाय केलं तरी त्या टर्म्स काय होतात परत AP मध्ये येतात. नाउ नेक्स्ट पॉइंट हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशनचं. आता तुम्हाला अजून माहिती कोणतं प्रोग्रेशन असतं जिओमेट्रिक प्रोग्रेशन. त्यालाच काय म्हणायचे GP.
a sequence T1, T2, T3, Tn up to infinity are in GP. If T1 is equal to A, first term is A, and GP मध्ये काय असतं, Tn plus 1 upon Tn is constant ratio, constant for all n, for all n. सिक्वेन्स मध्ये काय रेशो काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. Tn plus 1 upon Tn म्हणजे T2 upon T1, T3 upon T2, T4 upon T3. हा जो रेशो आहे तो काय आला पाहिजे, कॉन्स्टंट आला पाहिजे. हा जो Tn plus 1 आहे, Tn plus 1 upon Tn, त्यालाच काय म्हणायचंय, रेशो R इज कॉन्स्टंट. फर्स्ट टर्म काय आहे तुमची A, सेकंड काय येणार आहे मग A R, थर्ड इज A R स्क्वेअर A R क्यूब इन द जीपी. ही काय सिक्वेन्स जीपी मध्ये आहे. म्हणजे इन जनरल जर जिओमेट्रिक प्रोग्रेशन असेल तर तुमची सिक्वेन्स काय येणार आहे, ए आर स्क्वेअर ए आर क्यूब. ही काय तुमची जिओमेट्रिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म ए, रेशो पहा ए आर अपॉन ए, इथे येतं आर ए आर स्क्वेअर अपॉन ए आर. म्हणजे फर्स्ट टर्मला सेकंड टर्मला फर्स्ट टर्मने डिवाइड केलं आर आन्सर, सेकंड टर्मला थर्ड टर्मला सेकंड टर्मने डिवाइड केलं, इथे येतं कॅन्सल होतील, ए कॅन्सल होईल, काय राहील फक्त आर. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे ती काय आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. त्याला एक्झाम्पल्स घेऊया. आता ही सिक्वेन्स आहे 2, 4, 8, 6. ही जीपी आहे का, इथे काय ए इज इक्वल टू 2 आहे आणि आर काय येतो पहा बरं. सेकंड टर्मला फर्स्ट टर्मने डिवाइड करा, किती आन्सर आला 2. नंतर थर्ड टर्मला सेकंड टर्मने डिवाइड करा, किती आन्सर आला 2. नंतर ही जी टर्म आहे 16 डिवाइडेड बाय 8, किती येतं 2. म्हणजे आर किती आलाय तुमचा 2. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे 2, 4, 8, 16 ही काय आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. सेकंड 1 minus 1 by 3, 1 upon 9, minus 1 upon 27. आता इथे A is equal to 1 and R काय आहे, हा फाइंड करूया. minus 1 by 3 upon 1 किती येणार आहे, minus 1 by 3. नंतर 1 upon 9 upon this second term. म्हणजे ती कशी लिहिता येईल, 1 upon 9 मल्टिप्लाय minus 3 upon 1 म्हणजे किती आला, minus 1 by 3. So रेशो किती आलाय, minus 1 by 3. So this sequence is also a GP. Third sequence he given 1 minus 1, 1 minus 1, 1. Okay. हे काय आहे 1. आर काय तुमचं सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म, किती आलं -1. दिस इज ऑल्सो अ जीपी. 1 ला -1 ने डिवाइड केलं -1 येणार, -1 ला 1 ने डिवाइड केलं -1 आन्सर येणार आहे. म्हणजे आर काय कॉन्स्टंट आहे. सो दिस सिक्वेन्स इज ऑल्सो अ जीपी. नाउ नेक्स्ट पॉइंट, त्यामध्ये थेरम आहे the proof of the nth term of a GP. याचं प्रूफ दिलेला आहे nth term of a GP. GP ची nth term काय असते त्याचं प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. if A is the first term, if A is the first term and R is the common ratio. R is the common ratio of a GP. Then its nth term
is given by Pn is equal to AR raised to n minus 1. Proof पाहूया हे थेरम आहे. If A is the first term, R is the common ratio of a GP, then its nth term is Tn is equal to A into R raised to n minus 1. Let T1, T2, T3 up to Tn be a GP, be a geometric progression with T1 is equal to A, here A is equal to T1 and common ratio is R. Common ratio is R, then Tn plus 1 upon Tn म्हणजे सेकंडला फर्स्ट थर्ड डिवाइडेड बाय सेकंड टर्म हे काय रेशो R आहे और n is equal to 1, 2, 3 up to infinity. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट लिहित आहे. हे जे आहे ते इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया. आता इथे आपण यांच्या व्हॅल्यूज आहेत त्या ठेवूया. n is equal to 1, 2. So putting n is equal to 1, 2, 3 up to infinity. अप टू n टर्म्स पर्यंत घेऊया. आपल्याला काय फाइंड करायचे Tn फाइंड करायचे. सो आपण n इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू n ठेवूयात. इन इक्वेशन फर्स्ट वी गेट n इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय येणार आहे T1 plus 1, 2 upon T1 means T2 upon T1 is equal to R. First, second, third up to n minus 1 given. Putting n is equal to 1, 2, 3 up to n minus 1 in equation number first. This equation number first. n is equal to 1 ठेवलं तर काय येणार आहे T2 upon T1 is equal to R. Next n is equal to 2 ठेवलं तर काय येणार आहे T3 upon T2 is equal to R. नंतर n is equal to 3 ठेवूयात म्हणजे Tn plus 1, 3 plus 1 म्हणजे T4 upon T3 is equal to R. Next T5 upon T4 is equal to R. The last जे n minus 1 आहे n is equal to काय ठेवायचं n minus 1 म्हणजे minus 1 आणि plus 1 कॅन्सल होतील. काय राहतील Tn n is equal to n minus 1 ठेवूया. n minus 1 ठेवलं minus 1 plus 1 कॅन्सल होऊन फक्त काय राहणार आहे n डिवाइडेड बाय Tn म्हणजे n काय ठेवतो आपण n minus 1. So Tn minus 1 is equal to now we multiplying these terms, multiplying all these terms. काय मिळेल पहा T2 upon T1 multiply by T3 upon T2 multiply by T4 upon T3 multiply by T5 upon T4 up to infinity आहे. हे टर्म आहे Tn upon Tn minus 1 is equal to. आता इकडे काय सगळीकडे RHS ला R आहे का किती वेळा R आहे n minus 1 times. आता इथे पहा T2 ला हा T2 काय होतोय कॅन्सल होतोय. T3 ला हा T3 काय होतोय कॅन्सल होतोय. T4 ला हा T4 कॅन्सल होतोय.
T2 ला हा T2 कॅन्सल झाला, T3 ला हे झालं, T4 ला हे झालं, म्हणजे T5 ला पण पुढे कॅन्सल होणार आहे. ही जी टर्म आहे ती पण इथे काय आहे, Tn-1 Tn-2 म्हणजे Tn-1 पण काय होणार आहे, कॅन्सल होणार. काय राहणार फक्त न्यूमरेटरला Tn आणि डिनॉमिनेटरला T1. Tn/T1 is equal to R into R into किती टाइम्स आहे, n टाइम्स. So R raised to n-1. T1 is फर्स्ट टर्म ला काय म्हटलेलं आहे, A. So Tn is equal to इकडे ना A R raised to n-1. So nth term of a GP is Tn is equal to A R raised to n-1. लक्षात ठेवायचे Tn is equal to A R raised to n-1.